वृश्चिक राशी 16 ते 22 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी मार्च महिन्याचा तिसरा आठवडा खूप खास मानला जात आहे। हा आठवडा विक्रम संवत 2083 चा पहिला आठवडा असेल। या आठवड्याच्या 19 तारखेला चैत्र नवरात्र म्हणजे गुढीपाडवा सुरू होत आहे, जो हिंदू नववर्षाच्या अनुषंगाने आहे। या परिस्थितीत वृश्चिक राशीचे नशीब मिळू शकते। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर गुरु मिथुन राशीत, केतू सिंह राशीत असेल, बुध मंगळ आणि राहू कुंभ राशीत असतील आणि शुक्र शनी आणि सूर्य मीन राशीत असेल। अशा परिस्थितीत जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा असेल। वृश्चिक राशीच्या राशींसाठी हा आठवडा आनंददायी ठरू शकतो। नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना या आठवड्यात यश मिळू शकते। ज्यांनी आधीच मुलाखती दिल्या आहेत त्यांना फायदा होऊ शकतो। तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला भेटू शकता। विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासातही चांगले निकाल दिसू शकतात। व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे। शिवाय परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित कामात नफा मिळण्याची शक्यता आहे। समाजात आदर वाढू शकतो। शिवाय उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकत असल्याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे। कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती आणि प्रतिष्ठा वाढेल। तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार तुमचे प्रकल्प पूर्ण कराल। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खूप अनुकूल असेल। तुमचे प्रेमजीवन खूप रोमॅन्टिक असेल। तुमचे आरोग्य देखील लक्षणीयरित्या सुधारेल। कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून मिळालेल्या सहकार्यामुळे शांती आणि आनंद मिळेल। या आठवड्यात प्रवास केल्याने लक्षणीय यश मिळू शकते। आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला शांती आणि शांतीची भावना अनुभवायला मिळेल। या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना जीवनात पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात। या काळात अनेक क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः अनुकूल राहील। कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि कनिष्ठ सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे तुमचे काम सोपे होईल। जर तुम्ही या आठवड्यात तुमची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्यता आहे। नशीब तुमच्या बाजूने असेल तर तुमची अनेक कामे वेळेपूर्वी पूर्ण होतील। यामुळे तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास देखील वाढेल। सरकारी आणि कायदेशीर बाबीतही चांगली बातमी येऊ शकते। वीज आणि सरकारशी संबंधित बाबींमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे। जर तुमचे काही सरकारी योजनांमध्ये अडकलेले पैसे असतील तर या आठवड्यात ते परत मिळण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमात किंवा समारंभात सहभागी होण्याची संधी मिळू शकते। तुम्हाला खूप दिवसांनी जुन्या मित्रांना भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या हृदयाला आनंद मिळेल। तरुण लोक या आठवड्यात त्यांच्या बहुतेक वेळ स्वतःचा आनंद घेण्यात आणि सामाजिक करण्यात घालवतील। आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिकांना चांगली बातमी मिळू शकते। या काळात नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे असे तुम्हाला वाटेल। व्यवसाय विस्ताराच्या योजनाही प्रत्यक्षात येऊ शकतात। बाजारात तुमची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे। हा आठवडा नातेसंबंधांच्या बाबतीत सामान्य आणि संतुलित राहील। भावंडांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील। आठवड्याच्या मध्यात मित्रांसोबत पिकनिक किंवा लहान कार्यक्रमाचे नियोजन केले जाऊ शकते। प्रेमसंबंध अनुकूल राहतील आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते मजबूत होईल। तुमचे कुटुंब तुमचे प्रेम प्रकरण स्वीकारून त्यावर लग्नाची शिक्कामोर्तब देखील करेल। तुमचे वैवाहिक जीवन आनंदी आणि संतुलित राहील। वृश्चिक राशीच्या लोकांना कठोर परिश्रम, सामाजिक मान्यता आणि हळूहळू यश मिळण्याचा आठवडा अनुभवता येईल। आठवड्याच्या सुरुवातीला जबाबदाऱ्या आणि प्रयत्नांमध्ये वाढ होऊ शकते। कामाच्या ओझ्यामुळे किंवा वैयक्तिक वचनबद्धतेमुळे तुम्हाला थोडेसे तणाव जाणवू शकतो, परंतु तुमचा दृढ निश्चय तुम्हाला या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यास मदत करेल। आठवड्याच्या मध्यात आराम आणि सकारात्मक घडामोडी घडतील। सामाजिक मेळावे किंवा कौटुंबिक उत्सव होऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही नातेवाईक आणि मित्रांशी पुन्हा संपर्क साधू शकाल। तुमचा संवाद कौशल्यामुळे इतरांकडून कौतुक होऊ शकते आणि तुम्ही महत्त्वाच्या व्यक्तींचा विश्वास किंवा प्रशंसा देखील जिंकू शकता। आठवड्याच्या शेवटी जीवनाच्या विविध क्षेत्रात यशाच्या संधी दिसू शकतात। व्यावसायिकांना फायदेशीर ऑफर मिळू शकतात आणि व्यावसायिकांना वरिष्ठांकडून मान्यता मिळू शकते। एकूणच आठवडा तुमच्या समर्पणाला आणि चिकाटीला प्रोत्साहनदायक परिणामांसह बक्षीस देतो। प्रेमाच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात भावनिक, उबदारपणा आणि पाठिंब्याने होते। तुमचा जोडीदार किंवा जोडीदार कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यात तुमच्यासोबत सहकार्य करू शकतो। जोडप्यांना आनंददायी संभाषणे आणि सामायिक क्रियाकल्पांचा आनंद घेता येईल। आठवड्याच्या शेवटी प्रेमाची ऊर्जा पुन्हा सुधारते।
जोडप्यांना एकत्र प्रेमाचे क्षण अनुभवता येतील. जर अविवाहितांना प्रस्ताव मिळू शकतात किंवा आशादायक संबंध निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध देखील आधार देणारे आणि सुसंवादी राहतील. व्यावसायिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात तुमच्या समर्पण आणि कौशल्यांचे प्रदर्शन करण्याच्या संधीने होते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते, तर व्यावसायिक त्यांचे उपक्रम वाढविण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. आठवड्याच्या मध्यात करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय येऊ शकतात. तुम्हाला अधिक मेहनत करण्याची आणि महत्त्वाकांक्षी ध्येये साध्य करण्याची प्रेरणा मिळू शकते. या टप्प्यात भावंड किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करू शकतो. आठवड्याचे शेवटी व्यावसायिक यश आणि दृश्यमान होते. व्यावसायिकांना फायदेशीर ऑर्डर मिळू शकतात आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रयत्नांसाठी मान्यता मिळू शकते. विद्यार्थ्यांना एकाग्रता आणि शैक्षणिक प्रगतीमध्येही सुधारणा अनुभवायला मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक बाबी स्थिर दिसतील. तुमच्या कामातून किंवा व्यवसायातून तुम्ही उत्पन्न मिळवू शकाल आणि आर्थिक समाधान हळूहळू वाढेल. आठवड्याच्या मध्यात बचत आणि गुंतवणुकीच्या संधी येऊ शकतात. तथापि योग्य नियोजनाशिवाय पूर्णपणे नवीन उपक्रमांमध्ये गुंतवणूक करणे टाळा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक नफा आणखी वाढू शकतो. काही वृश्चिक राशीच्या लोकांना अनपेक्षित स्रोतांकडून पैसे मिळू शकतात किंवा सट्टेबाजीतून नफा मिळू शकतो. काळजीपूर्वक आर्थिक व्यवस्थापन केल्याने तुम्हाला स्थिरता राखण्यास मदत होईल. या आठवड्यात तुमचे आरोग्य बहुतेक स्थिर राहील, जरी कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे कधीकधी थकवा येऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला शारीरिक सुरक्षिततेकडे लक्ष देण्यास प्रोत्साहित केले जाईल. विशेषतः प्रवास करताना किंवा गाडी चालवताना जास्त काम करणे टाळा आणि पुरेशी विश्रांती घ्या. आठवड्याच्या शेवटी तुमची ऊर्जा पातळी सुधारेल आणि तुम्ही अधिक सक्रिय आणि उत्साही वाटाल. व्यायाम किंवा बाह्य क्रियाकल्पांमध्ये सहभागी झाल्याने तुमची शारीरिक तंदुरुस्ती आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत होते. एकंदरीतच पाहता वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात काही नवीन संधी येऊ शकतात. कामात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा वाढू शकतो. तुम्ही नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकता. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंध ताजे आणि मजबूत होतील. तुमचे आरोग्य समान राहील. वृश्चिक राशी, मीन राशीतील अलौकिक अमावस्या तुमचे लक्ष एका जुन्या प्रेमकथेकडे वळवते, जी 20 मार्च रोजी बुध वक्री होण्यापूर्वी परत येऊ शकते. आठवड्याच्या मध्यात मेष राशीतील सूर्य आणि चंद्र तुम्हाला अधिक आत्मविश्वासू आणि प्रकाशझोताने आकर्षित करतात. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांपासून दूर जात नाही आहात. त्याऐवजी तुम्ही त्यांना तुमची प्रतिभा आणि क्षमता प्रदर्शित करण्याची संधी म्हणून पाहता. या आठवड्यात बुध वक्री भ्रमखंडित होतो, म्हणून जर तुमच्या काही योजना रखडल्या असतील तर त्या आता सुरू करण्याची वेळ आली आहे. वृषभ राशीतील चंद्र तुम्हाला ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याशी विचारशील मित्र राहण्याची आठवण करून देत असल्याने आठवड्याच्या शेवटी तुमच्या भागीदारी क्षेत्रात वाढ होईल. एकंदरीतच पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.